एकतर यावर्षी एकूण 10 विधानसभा मतदारसंघामध्ये 13 साखर कारखानदार निवडणूक लढवत होते आणि या निवडणुकीच्या गडबडीमध्ये त्यांना भान राहिलं नाही की 14 नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करायचे आहेत. सगळे निवडणुकीमध्ये गुंतून राहिले. 23 तारखेला निकाल लागेपर्यंत कोणाचंही साखर कारखान्याकडे लक्ष नव्हतं. गेल्या वर्षी स्वाभिमानीच्या आंदोलनामुळं सीझन लांबला म्हणून आमच्या नावानं ओरड केली गेली. वास्तविक पाहता एक आठवडाच आमच्यामुळं आंदोलन लांबलेलं होतं, पण तरीसुद्धा कारण नसताना आम्हाला टार्गेट केलं गेलं. तरी गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला कारखाने सुरू झालेले होते आणि यावर्षी डिसेंबरचा महिना आला तरीसुद्धा कारखाने सुरू होत नव्हते. याचं कारण साखर कारखानदार सगळे निवडणुकीमध्ये व्यस्त होते. मग आता कारखानदारांच्यामुळे उशिरा होत नाही का? आता शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही का? मग एवढं असून यावर्षी थोडीशी संयमाची भूमिका आम्ही घेतली, कारण सीझन लांबायला नको, शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको. पण पहिली उचल किती देणार, कसे देणार? मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 200 रुपये आम्ही जादा मागत होतो. याचं कारण वर्षभर कारखान्यांना साखरेचा भाव चांगला मिळाला होता. साखरेचे भाव स्थिर राहिलेले होते. साखरेच्या निर्यातीवर जरी बंदी घातलेली असली तरी देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचे भाव टिकून होते. मग अशा परिस्थितीमध्ये साखरेचं जे अतिरिक्त उत्पन्न मिळालेलं आहे, शिवाय बगॅस असेल किंवा मोलॅसिस असेल, हा मागच्या सीझनच्या तुलनेनं टनापाठीमागे 1000 रुपयानं भाव वाढून मिळालेला होता. याचं परिवर्तन दरामध्ये व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. म्हणून आम्ही ते 200 रुपये द्यायला पाहिजेत. परंतु आता सगळे शेतकरी निवडणुकीत व्यस्त आहेत आणि बहुतेक सगळे कारखानदार आता भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षाच्या आघाडीत सामील झालेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला कोणी विचारणारं नाही, हा माज आता कारखानदारांच्यामध्ये जरा आलेला दिसतो आणि त्यामुळंच ते कोणी बैठकीला आले नाहीत. परंतु अशा पद्धतीनं जर का हे कारखानदार वागणार असतील तर ह्यांना गुडघं टेकायला लावायला आम्हाला फार वेळ लागणार नाही. खरं तर बाराच्या आधारावर सोसायट्यांमधून ते मिळत होतं, मात्र आता त्यासाठी 8 लागणार आहे, ज्यामध्ये तांत्रिक अडचणी यामध्ये आता शेतकऱ्यांना येणार आहेत. कसं बघता या निर्णयाकडे? काय नेमकी अडचणी येऊ शकतात? खरं तर काही गरज नव्हती अशा प्रकारचे नियम लावण्याची. एक तर खरं कायदा असं सांगतो की एखाद्या शेतकऱ्यानं करारानं शेती केलेली असेल तरी त्याच्यावरचं पीक कर्ज द्यायला पाहिजे त्या कराराच्या आधारानं. याचं कारण कर्ज त्या जमिनीवर दिलेलं नसतं, तर त्या जमिनीवर आलेल्या पिकावर दिलेलं असतं. त्यासाठी बँकेकडं यंत्रणा असते. वेळोवेळी बँकेचे अधिकारी पीक पाहणी करत असतात. पिकाचं एकूण उत्पादनाचा अंदाज येत असतो आणि ते येणाऱ्या पिकावर कर्ज द्यायचं असतं. आणि ऊसासारख्या पिकावर तर कर्ज देणं अतिशय सुरक्षित कर्ज मानलं जातं. याचं कारण बहुतेक वेळा अंदाज चुकत नसतो. आणि मग असं असताना गेल्या अनेक वर्षापासून समजा एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये 3 एकर जमीन असेल, परंतु 3 एकर जमीन ती एका व्यक्तीच्या नावावर नसते. तिथं आजोबा, वडील, नातू, त्याच्यानंतर आत्या, बहीण, ह्या साऱ्यांची नावं त्या सातबाऱ्यावर लागलेली असतात. म्हणजे जमीन जरी 3 एकर असेल तर त्याच्यावर तसा वारसा हक्क किंवा अधिकार हा 9-10 लोकांचा जवळपास असतो आणि त्यांची इतर हक्कामध्ये नावं असतात. आतापर्यंत काय व्हायचं की कर्ज काढत असताना जो खरोखरच शेती करतो, शेती कसतो, तो त्याच्या नावावर कर्ज दिलं जायचं आणि बाकीचे जे काही त्या सातबाऱ्यावर ज्यांचा अधिकार आहे किंवा जे इतर अधिकारात ज्यांची नावं आहेत त्यांची संमती घेतली जायची आणि त्यांच्या संपत्तीवर त्या 3 एकर जमिनीवर कर्ज दिलं जायचं आणि ते फेडलंही जायचं. कारण शेवटी कारखान्याकडून ज्यावेळी ऊस कारखान्याला जातो त्यावेळी कारखान्याकडून लिंकिंग पद्धतीनं कर्जाला पैसे जमा होत असतात. ही अनेक वर्षापासूनची परंपरा. आत्तापासून पर्यंत ऊसाच्या पीक कर्ज जे आहे ते कुठल्याही जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जर रेकॉर्ड काढून बघितलं तर 90% ते 99% वसुलीचं प्रमाण आहे. असं असताना अचानक आता फतवा काढला गेला की एक तर हक्क सोडपत्र घ्या किंवा मग त्या सगळ्यांना सभासद करा. आता ज्याच्या नावावर 2 गुंठ, 5 गुंठ, 8 गुंठ अशी जमीन येते त्या सगळ्यांना खातेदार करायचं, त्यांच्या नावावर कर्ज काढायचं, त्यांच्या सह्या घ्यायच्या, त्यांच्या अकाउंटमधनं पैसे काढायचं. म्हणजे जो शेती करतो, प्रत्यक्षात शेती कसतो, तो मेटाकुटीला येतो
आणि त्यामुळं हे जे काही केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. त्यामुळं पीक कर्ज वाटपामध्ये अतिशय प्रमाण कमी होणार आहे, घट येणार आहे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि एक प्रकारे शेतकऱ्यांना खाजगी सावकाराच्या दारात नेण्याचा हा सगळा प्रकार आहे. का केलं जातंय असं वाटतं? मला असं वाटतं की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळूच नये, त्यांना कमीच कर्ज घ्यावं. खाजगी सावकार किंवा कमर्शियल बँका आहे यांचा बिझनेस वाढावा किंवा अगतिक होऊन शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकाव्यात, हाच याच्या पाठीमागचा डाव असावा. म्हणजे एकूणच सरकारचं शेतकऱ्याकडं धोरण, शेतकऱ्याकडे बघण्याचं लक्ष गांभीर्यानं बघत नाही. त्या शेतकऱ्यांच्यासाठी हे धोरण नाही. एक काळ असा होता की कशेल त्याची शेती असं आम्ही म्हणत होतो, पण आता कसणारा रस्त्यावर आहे आणि त्याच्या जमिनीचा लचका कसा तोडता येईल याचाच डाव सगळेजण आखतायत असं एकूण चित्र दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.